नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आत्मबल GS रिसर्च सेंटर या आमच्या ऑनलाईन एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत आहे. बघा, आपली जी काही लेक्चर सिरीज सुरू आहे सायन्स 1 तसेच सायन्स 2 हे जे काही महाराष्ट्र स्टेट बोर्डची जी काही पुस्तकं आहेत त्यासाठीची. लक्षात ठेवा, ही जी पुस्तकं आहेत ही पुस्तकं तुम्ही जर MPSCची एक्झाम देत असाल किंवा UPSCची एक्झाम देत असाल, कोणतीही स्पर्धा परीक्षा जर देत असाल तर त्या स्पर्धा परीक्षेसाठीचं जे काही सायन्स आहे, विज्ञान आहे, त्यासाठी सुद्धा ही जी पुस्तकं आहेत अत्यंत महत्त्वाची आहेत महाराष्ट्र स्टेट बोर्डाची. आणि मॅक्झिमम जो आपला स्पर्धा परीक्षेला सिलेबस असतो, मॅक्झिमम म्हटलेला आहे मी, काही सिलेबस आपल्याला 11वीच्या काही स्टेट बोर्ड्समधून किंवा 12वीच्या काही कन्सेप्ट कराव्या लागतात थोड्याशा हायर लेवलला जाऊन. पण जर मॅक्झिमम कन्सेप्ट आपण विचार केल्या तर ह्या स्पर्धा परीक्षेतल्या आपल्याला 10वीपर्यंतच्याच पुस्तकातून येताना आढळतात. त्यामुळं ह्या पुस्तकांचा अभ्यास करत असताना, पाहत असताना, एखादी कन्सेप्ट बघत असताना त्या दृष्टीनं आणि ऑब्जेक्टिव्ह दृष्ट्या कोणती माहिती त्याच्या समोर येते का हे पाहण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. बघा, आपला जो चॅप्टर सुरू आहे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, इट इज अ व्हेरी मच इम्पॉर्टंट चॅप्टर. कारण की MPSC राज्यसेवेचे जे काही मागे पेपर झाला, आपली मागची जी कन्सेप्ट झाली रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, त्याच्यावर 2 प्रश्न होते, तुम्ही बघू शकताय. ठीक आहे, बघा चालू करूया आपण. रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, इट इज अ व्हेरी मच इम्पॉर्टंट चॅप्टर, व्हेरी मच इम्पॉर्टंट टॉपिक. बघा, आपण त्यामध्ये आता पुढे मूव्ह करत असताना आपण पुढील गोष्टी करायच्या अगोदर एक बेसिक गोष्ट बघूया, ते म्हणजे टोटल इंटरनल रिफ्रॅक्शन जे असतं ते म्हणजे काय असतं. टोटल इंटरनल रिफ्रॅक्शन किंवा पार्शल आणि टोटल इंटरनल रिफ्लेक्शन म्हणजे काय असतं, रिफ्रॅक्शन म्हणजे काय असतं ते आपण बघूया जरा. रिफ्लेक्शन, ओके, partial and total internal reflection नेमकं काय असतं ते बघूया जरा. बघा, समजा मी हा पाणी, इथं वॉटर, आतमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आतमध्ये एक लाईट सोर्स ठेवलाय, एक बल्ब ठेवलाय असं धरूया. आता ही जे आतमध्ये वॉटर आहे, पाणी आहे, हे पाणी आणि बाहेर समजा एअर आहे, हवा आहे. हे जे पाणी आहे, वॉटर आहे, हे कसलं मीडियम आहे, डेन्सर मीडियम आहे, डेन्सिटी जास्त आहे त्याची, डेन्सर मीडियम आहे. आणि जे एअर आहे ते रिअरर मीडियम आहे, कारण त्याची डेन्सिटी कमी आहे, आपल्याला माहित आहे सरळ सरळ. आणि याची डेन्सिटी जास्त आहे, याचा अर्थ याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स पण कसा असणार आहे, हाय असणार आहे. आणि याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कसा असणार आहे, कमी असणार आहे, लो असणार आहे. आता समजा ह्या लाईट सोर्स मधनं मी लाईट पास केली, समजा ह्याच्यातनं सरळ अशी लाईट मी पास केली धरा. तर सरळ लाईट पास केल्यानंतर मला सांगायचं इन्सिडेंट अँगल इथे किती असेल, 0 असेल. तर आपल्याला माहिती आहे की वरती लाईट आहे अशीच जाणार आहे, बरोबर आहे की नाही. नियम बघितलेला आहे आपण, त्याचा नियम, लाईट वळत नाही, वर आहे अशी लाईट ती निघून जाणार आहे. पण लाईट जी पास होत आहे ती पास होते कशातनं, बघा, डेन्सर मीडियम मधनं रिअरर मीडियम कडे लाईट जात आहे. आणि डेन्सर मीडियम कडनं रिअरर मीडियम कडे लाईट जात असताना त्यातली जी थोडीशी लाईट आहे जी वर जाणार आहे की नाही, बरोबर आहे की नाही, लाईट, त्यात ती थोडीशी लाईट परत फिरते, परत त्या पाण्यामध्ये फिरते. आणि त्यालाच पार्शल इंटरनल रिफ्लेक्शन किंवा पार्शल रिफ्लेक्शन असं म्हटलं जातं. ओके, व्हेन लाईट एंटर्स अ रिअरर मीडियम फ्रॉम डेन्सर मीडियम. बघा मी लिहितो येतं, व्हेन लाईट एंटर्स फ्रॉम रिअरर मीडियम टू डेन्सर मीडियम, द लाईट गेट्स रिफ्लेक्टेड. लाईट काय होते, रिफ्लेक्ट होते. रिफ्लेक्ट म्हणजे परत येणं ना, द लाईट गेट्स रिफ्लेक्टेड. ओके, द लाईट गेट रिफ्लेक्टेड अँड कम्स बॅक इन टू द डेन्स मीडियम. आणि कुठं परत येत्या, डेन्स मीडियम मध्ये परत येत्या, परत आली ना लाईट. ओके, अँड कम्स बॅक into the denser medium. आणि ह्यालाच काय म्हटलं जातं, लक्षात ठेवा, दिस इज नोन ॲज अ पार्शल रिफ्लेक्शन. हीच कन्सेप्ट असते पार्शल रिफ्लेक्शनची. म्हणजे थोडीशी लाईट, सगळी लाईट परत येत नाही, थोडीशी.
आता जरा बघा, ही जी इन्सिडेंट लाईट आहे, म्हणजे ही जी अशी लाईट गेली, बरोबर आहे की नाही. आता लाईट मी समजा अशी पाठवली त्या लाईट सोर्सकडनं, हा इन्सिडेंट रे झाला. आता इन्सिडेंट रे झाला, त्याच्याशी आपण नॉर्मल मारला. लाईट कुठनं जायला लागल्या, डेन्सर मीडियम कडनं रिअरर मीडियम कडे जायला लागल्या, म्हणजे अवे फ्रॉम दी नॉर्मल जाणार. अवे फ्रॉम दी म्हणजे नॉर्मल कडनं अशी बाजूला जाणार, लाईट गेली अवे फ्रॉम दी नॉर्मल. आणि आपण बघितले त्याच्यातली थोडीशी लाईट काय होणार, पार्शियली रिफ्लेक्टेड सुद्धा होणार. थोडी लाईट परत पण येणार की नाही, आणि ही लाईट काय होणार, रिफ्रॅक्टेड. ही लाईट रिफ्रॅक्टेड झाली ना, वळून जाणारी लाईट काय म्हटलं जातं, रिफ्रॅक्टेड. आणि परत येणारी लाईट काय म्हटलं जातं, रिफ्लेक्टेड. हा या दोन गोष्टीतला अर्थ समजा, लक्षात घ्या. दिस इज अ रिफ्रॅक्टेड, जाणारी बाहेर रिफ्रॅक्टेड, आणि आत वळणारी लाईन रिफ्लेक्टेड. रिफ्लेक्टेड रिफ्लेक्टेड परत येणारी. ओके. आता पुढे परत काय केलं मी, समजा हे पुसतो मी, झालेलं आहे. समजा इथं लाईट सोर्स आहे असा, हाच लाईट सोर्स इथं फक्त घेतोय, आणि समजा परत मी जास्त करून हे वाढवला, इन्सिडेंट अँगल परत वाढवला, जास्त वाढवला. हा इन्सिडेंट अँगल आहे, नॉर्मल आहे. आता परत बघा हे असं काय होणार, तो रिफ्रॅक्टेड अँगल परत नॉर्मलकडे येणार परत, कारण जसा इन्सिडेंट अँगल वाढवणार तसा रिफ्रॅक्टेड अँगल पण वाढवणार, बरोबर आहे की नाही. इथं घेतला समजा, समजते का बघा, जरासं समजून घ्या. ओके. इथं नाही, अँगल इथं असणार आहे, नॉर्मलशी अँगल करतोय ना. ओके. हा नॉर्मल आहे उभा, हा इन्सिडेंट इथं पडला, इन्सिडेंट रे पडला. आता असं वळणार नाही, लाईट पूर्णपणे अशी वळेल, म्हणजे काय म्हणतात 90 डिग्रीला वळेल, 90 डिग्रीला, 90 डिग्रीला जाईल ते रिफ्रॅक्टेड अँगल. लक्षात आलं का बघा, रिफ्रॅक्टेड होईल. आणि ज्या वेळेला लाईट, एक लक्षात ठेवायचं मी काय म्हणतोय बघा, ज्या वेळेला लाईट 90 डिग्रीला वळेल त्यावेळेचा जो इन्सिडेंट अँगल असतो की नाही, हा त्याला क्रिटिकल अँगल असं म्हणतात. कुठला अँगल म्हणतात, क्रिटिकल अँगल. कुठला अँगल म्हटलं जातं त्याला, क्रिटिकल अँगल. इट इज अ व्हेरी मच इम्पॉर्टंट, लक्षात ठेवा. दिस इज अ क्रिटिकल अँगल, किंवा त्याला IC या अक्षरानं हे केलं जातं, क्रिटिकल अँगल. बघा परत एकदा सांगतोय मी, काय आहे क्रिटिकल अँगल म्हणजे, समजा मी इथनं लाईट पास केली, म्हणजे हा माझा इन्सिडेंट हे झाला, रे झाला, आणि हा इन्सिडेंट रे ह्या नॉर्मलची इन्सिडेंट अँगल तयार करतोय, आणि त्यावेळेला लाईट कशी पास झाली, 90 डिग्रीला पास झाली. 90 डिग्रीला जर पास होत असेल लाईट, तर त्यावेळेचा जो अँगल आहे, दिस इज व्हॉट, क्रिटिकल अँगल. त्याला म्हणायचं क्रिटिकल अँगल. ओके. आता मी काय केलं, क्रिटिकल अँगल पेक्षा आता पुढे आणि परत हे वाढवलं, अँगल वाढवला, इन्सिडेंट अँगल परत क्रिटिकल अँगलच्या पुढे वाढवला. समजा मी कुठं लिहितो ते, इथं लिहितो, ठीक आहे. समजा हा लाईट सोर्स आहे, माझी लाईट आता मी क्रिटिकल अँगल पेक्षा पण जास्त वाढवली समजा, ठीक आहे, जास्त वाढवली. हा आय आहे, पण आय काय आहे, IC पेक्षा मोठा आहे, क्रिटिकल अँगल पेक्षा आय आता मोठा आहे, इथला इन्सिडेंट अँगल मोठा आहे. तर त्यावेळेला लाईट आता 90 डिग्रीला नाही जाणार, कुठं जाणार, खाली येणार. आता हे लक्षात ठेवायचं. आणि ही जी कंडिशन आहे ह्याला म्हणतात टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. ह्याला काय म्हणतात, टोटल इंटरनल. आता बाहेर गेली का लाईट, नाही, दिस इज अ टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. टोटल इंटरनल रिफ्लेक्शन, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. बघा मी काय केले सांगतो. पहिल्यांदा लाईट अशी उभी पाठवली तर बाहेर ती सरळ जाणार, पण त्याच्यातली लाईट थोडीशी काय येणार, परत येणार, ठीक आहे. आता लाईट मी अशी पाठवली तर बाहेर तर जाणारच, पण काही लाईट मागे येणार, ठीक आहे. आता बघा इथं लाईट काय केली, अशी पाठवली मी, त्यावेळेला काही लाईट कशी गेली, आणि काही लाईट अशी खाली पण येईल, समजलं का नाही बघा, खाली लाईट येणार. पण मॅक्झिमम लाईट वळली कुठं, 90 डिग्रीला वळली. आणि तो जो अँगल आहे त्याला म्हणायचं क्रिटिकल अँगल. आणि क्रिटिकल अँगलपेक्षा जर मी इन्सिडेंट अँगल वाढवला तर ती लाईट आता 90 डिग्रीला पण जाणार नाही किंवा वर पण जाणार नाही, लाईट आत वळेल. दिस इज अ टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. दिस कन्सेप्ट इज नोन ॲज टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. आता समजा आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ही कन्सेप्ट मागील पार्टमध्ये बघितलेली आहे. आता आपल्याला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढायचा आहे, कुणाचा, सेकंड मीडियमचा विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम. झालेलं आहे आपलं, सगळं गोष्टी क्लिअरली झालेल्या आहेत. ओके. बघा हे क्लिअर आहे ना, ही कन्सेप्ट क्लिअर आहे आपल्यासाठी. बघा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम म्हणजे हे दुसरं मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम, म्हणजे ह्या पहिल्या मीडियमच्या रिस्पेक्टली मला काय काढायचं आहे, माझा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढायचा आहे. तर तो कसा काढला जातो, तर साइन I अपॉन साइन R करून, ठीक आहे. अशा पद्धतीने मला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढता येतो. आता इथं I म्हणजे काय, I इज नथिंग बट रिफ्रॅक्टिव्ह, हे तुमचा क्रिटिकल अँगल.
आय म्हणजेच काय, हा क्रिटिकल अँगल म्हणजेच आय घेतला इथं. आणि हा जो आर आहे, आर म्हणजे इथं 90 डिग्री घेतलाय. आर साठीची किंमत किती घेतली, 90 डिग्री. ठीक आहे. आता तुम्ही नंतर पुढे शिकणार आहे sin 90 इज इक्वल टू 1, त्याची किंमत येते 1. म्हणजे ह्याची किंमत किती आली, 1. म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू 1 फर्स्ट मीडियम इज इक्वल टू साइन आय. म्हणजे क्रिटिकल अँगल, हा क्रिटिकल अँगल ना, दिस इज क्रिटिकल अँगल. म्हणजे क्रिटिकल अँगल साइन आय म्हणजे क्रिटिकल अँगल. हे काढलं की तुम्हाला सेकंड मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मिळतोय विथ रिस्पेक्ट टू 1. लक्षात ठेवा डायरेक्टली. ओके, ठीक आहे. आता आपण टोटल आणि पार्शल इंटरनल रिफ्लेक्शन बघितल्यानंतर पुढं बघा, आपण तुमच्या चॅप्टरमध्ये, तुमच्या ह्याच्यामध्ये म्हणजे जे काही पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये पार्शल किंवा टोटल रिफ्लेक्शन आहे ते शेवटी दिलेलं आहे, तुम्ही बघितलात तर. पण ते आपण अगोदर घेतलेलं आहे, त्याची काही कारण आहेत. ठीक आहे, ते आपल्याला व्यवस्थितरित्या समजण्यासाठी जरासं लक्ष द्या. ओके. आता आपल्याला सर्वसाधारणपणे माहित आहे की समजा हे खाली एक वाळवंट आहे, असं धरूया. वाळवंट आहे, डिझर्ट आहे. हां, वाळवंट आहे म्हणजे वाळवंटाच्या शेजारची ही जी हवा असणार आहे ही कशी असणार आहे हो, एकदम गरम असणार आहे. व्हेरी हॉट असणार आहे ना, एकदम गरम असणार आहे ही, व्हेरी हॉट. बरं, त्याच्या वर जरा तुम्ही गेला, समजा इथं गेला, तर ती कशी असणार आहे, मीडियम हॉट असणार आहे. थोडंसं याच्यापेक्षा हॉट, याच्यापेक्षा कमी हॉट असणार आहे, मीडियम हॉट. समजा तुम्ही त्याच्यापेक्षा जरासा आणखीन वर गेला इथं, की आपण असं समजूया नॉर्मल हॉट असेल, नॉर्मल, व्हेरी नॉर्मल हॉट असेल. आणि त्याच्या वर गेला किती कशी असेल, आता जरा म्हणूया कूल असेल, एकदम थंड असेल. ओके. बरं, तुम्हाला आणखीन एक गोष्ट माहिती आहे. समजा ही हवा आहे, इथं हवा आहे. हवा जेवढी कूल असेल, थंड असेल, तेवढी त्याचे एक कण कशा असतील, एकमेकाच्या जवळ असतील. डेन्सिटी तिची जास्त असेल. म्हणजे डेन्सिटी जास्त कुठं आहे, इथं आहे. इथं डेन्सिटी जास्त आहे आणि इथं डेन्सिटी कशी आहे, कमी आहे. म्हणजे हे मीडियम कसलं आहे, रिअरर आहे, खाली रिअरर मीडियम आहे. आणि इथं डेन्सिटी जास्त आहे, याचा अर्थ इथला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स पण कसा आहे, जास्त आहे, डेन्सर आहे, जास्त आहे. सो इथला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सुद्धा जास्त आहे. आणि खाली जसं येईल तसं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय होत आलाय, कमी कमी होत आलाय. आलाय का कमी होत. ह्या दोन गोष्टी तर आपल्यासाठी क्लिअर आहेत की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इथं जास्त आहे कारण इथं डेन्सिटी जास्त आहे, आणि इथं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हळूहळू खाली येईल तसा कमी होत येणार आहे. आणि वरचं मीडियम डेन्सर आहे, खालचं मीडियम रेअरर आहे. आता समजा असं आपण धरूया, अशी वरून लाईट आली, प्रकाश आला. आता प्रकाश म्हणजे एअर मधनं पास व्हायला लागलाय. ठीक आहे, इथं कसलं मीडियम लागलंय, डेन्सर मीडियम लागलेला आहे, डेन्सर. ठीक आहे, लाईट समजा अशी वळली, धरूया डायरेक्टली. आता लाईट डेन्सर मधनं कुठं यायला लागली, परत रेअररकडे. वरती डेन्सर मीडियम आहे, डेन्सरकडनं रेअररकडे. डेन्सरकडनं रेअररकडे यायला लागली की काय होत्या, लाईट कुठं काय होत्या, कुणाकडे वळत्या, डेन्सरकडनं रेअररकडे यायला लागली की अवे फ्रॉम दी नॉर्मल, डेन्सरकडनं रेअररकडे यायला लागली की. म्हणजे हे बघा, लाईट मुळात अशी यायला पाहिजे होती, बरोबर आहे की नाही. तर लाईट अवे फ्रॉम दी नॉर्मल म्हणजे अशी वळणार आहे. समजलं का, बघा, अवे फ्रॉम दी नॉर्मल. लाईट मुळात कशी यायला पाहिजे होती, अशी जायला पाहिजे होती. हा समजा जर का तुमचा नॉर्मल असेल तर लाईट अवे फ्रॉम दी नॉर्मल म्हणजे अशी वळणार आहे. ओके. समजा लाईट परत अशी घेतली मी, लाईट आता माझी अशी जायला पाहिजे होती, लाईट अवे फ्रॉम दी नॉर्मल म्हणजे अशी वळणार आहे. आणि वळत 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 लाईट खाली खाली वळत वळत आलेली आहे. लाईट सरळ नाही आहे, हे लक्षात ठेवायचं. वळत वळत लाईट खालेली आहे, खाली खाली आलेली आहे. आणि इथं आल्यानंतर परत ती खाली अशी वळणार आहे, वळली. ठीक आहे, इथं लाईटचं टोटल इंटरनल रिफ्लेक्शन होणार आहे. टोटल इंटरनल रिफ्लेक्शन मगाशी बघितलं का कन्सेप्ट आपण, काय होणार आहे इथं, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन, ती वर अशी वळणार आहे. झालं, जरा समजते का बघा, इथनं येऊन त्या लाईटचं टोटल इंटरनल रिफ्लेक्शन झालं. बरं, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन का झालं हो, कारण क्रिटिकल अँगल कितीचा झालेला असणार आहे, त्याचा 90 डिग्रीच्या वरतीचा झालेला असणार आहे. म्हणून हे 90 डिग्रीच्या वर झाल्यानंतर मग काय झाला, हे लाईट कुठं काय झाली,
रिफ्लेक्टेड झाली, बरोबर आहे. लाईट पूर्णपणे रिफ्लेक्टेड होत्या आणि समजा इथं एखादा माणूस उभारलाय, हा समजा एखादा माणूस उभारलाय, तर ती डायरेक्टली त्याच्या डोळ्यात जाते. समजलं? त्याच्या डोळ्यात जाते लाईट. गेली काय? गेली. मग त्या माणसाचा जो मेंदू आहे त्याला काय वाटते, लाईट इकडनं अशी खाली यायला लागलेली आहे, लाईट खाली यायला लागली आहे म्हणून कळते काय, पण लाईट कुठनं यायला लागली, ऍक्च्युली वरनं यायला लागलेली आहे. पण लाईट त्याला वाटली कुठनं, खाली यायला लागली. का? इथं टोटल इंटरनल रिफ्लेक्शन होऊन लाईट त्याच्या डोळ्यात गेली म्हणून. आता एक लक्षात ठेवा, सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे तुम्ही कधीतरी लांब रस्त्यानंतर गेल्यानंतर रस्ता असा एकदम सरळ असला तर चकाकताना वाटतोय बघा, चकाकताना वाटतोय, बरोबर आहे काय? पुढे बघितल्यानंतर हा रस्ता असा चकाकताना का वाटतोय, त्याचं कारण आहे हे का? कारण की मुळात लाईट वरनं आलेली आहे, वरनं अशी रिफ्रॅक्टेड होत आलेली आहे, पण आणि ती माझ्या डोळ्यात आलेली आहे, आपल्या डोळ्यात आलेली आहे. पण आपल्याला दिसते कशी, ती रस्त्यावरून आल्यासारखी दिसते. लाईट रस्त्यावरून येणार आहे काय? नाही. हे लक्षात ठेवा. ह्यालाच काय म्हटलं जातं, मिराज. ह्याच गोष्टीला काय म्हटलं जातं, लक्षात ठेवा, मिराज. आणखीन एक गोष्ट फक्त सांगतो त्याच्या संदर्भातली, मिराज. ओके. दुसरी गोष्ट, तुम्ही पाणी बघितलंय, पाण्यामध्ये झाडं दिसतात बघा, झाडं दिसतात. मला सांगा, पाण्यामध्ये जे झाडं दिसतात ती झाडं ऍक्च्युली पाण्यामध्ये असतात का? नाही. पण ती कुठे दिसत असतात आपल्याला? पाण्यामध्ये दिसत असतात. का दिसत असतात? त्याच्या मागे सुद्धा हीच कन्सेप्ट आहे. कशी काय? समजा आता झाड इथं आहे, असं धरूया, झाड इथं आहे असं धरा, झाडातून लाईट अशी निघली, ती काय होत येणार आहे, रिफ्रॅक्टेड, वळत येणार आणि माझ्या कुठे येणार आहे, बरोबर डोळ्यात येणार आहे. लक्षात ठेवा, रिफ्रॅक्टेड होत येणार आहे ना. ठीक आहे. समजा ही माझ्या डोळ्यात गेली आहे लाईट, ही डोळ्यात लाईट गेल्यानंतर मला काय वाटणार, लाईट कुठून आली आहे, खालनं आलेली आहे, आणि त्यामुळे मला झाड कुठे दिसणार, इकडं खाली पाण्यात असल्यासारखं दिसणार. पण झाड मुळात कुठं आहे, वरती आहे. हे लक्षात ठेवा, हे समजलं आहे बघा. ही दिस इज अ रिअल पोझिशन ऑफ दॅट प्लांट आणि ही त्याची अपिरियंट पोझिशन आहे, ही तुम्हाला दिसते, ही त्याची इमेज आहे. इट इज अ व्हेरी मच इम्पॉर्टंट. आता जे पुढे आपण बघणार आहे ते बघणार आहे ॲटमॉस्फेरिक रिफ्रॅक्शन. ॲटमॉस्फेरिक रिफ्रॅक्शन म्हणजे काय आणि ॲटमॉस्फेरिक रिफ्रॅक्शनमुळे नेमकं काय होतं ते बघणार आहे आपण. ओके. Atmospheric refraction. बघा, ही आपण समजूया दिस इज अर्थ, पृथ्वी आहे. पृथ्वीच्या वरती ॲटमॉस्फिअर आहे का? आहे. पृथ्वीच्या वरती ॲटमॉस्फिअर. समजा हा ॲटमॉस्फिअरचा फर्स्ट लेअर आहे, त्याच्यावर परत ॲटमॉस्फिअरचा लेअर आहे, त्याच्यावर परत ॲटमॉस्फिअरचा लेअर आहे की नाही ॲटमॉस्फिअरचा लेअर. ओके. मग मला जरा सांगा, ॲटमॉस्फिअर सगळ्यात जास्त डेन्स कुठं आहे? पृथ्वीच्या भोवती आहे. म्हणजे ॲटमॉस्फिअरची सगळ्यात जास्त डेन्सिटी हे सगळं काय आहे? ॲटमॉस्फिअर आहे. आणि ॲटमॉस्फिअरची सगळ्यात जास्त डेन्सिटी कुठं आहे? इथं आहे, इथं आहे, जवळ आहे, पृथ्वीच्या जवळ आहे. म्हणजे हे मीडियम जे आहे ते डेन्सर आहे ॲटमॉस्फिअरच्या दृष्टीने विचार केला तर. आणि विरळ कुठं आहे? बाहेरच्या बाजूला आहे. म्हणजे डेन्सिटी कमी कुठं आहे? रेअरर इथं आहे. ओके. लक्षात आलं? ह्या दोन गोष्टी तर क्लिअर आहेत आपल्यासाठी. म्हणजे इथं डेन्सर आहे आणि इथं रेअरर आहे. कारण ॲटमॉस्फिअर इथं डेन्स आहे, इथं कसं आहे, रेअरर आहे, इथं विरळ आहे. आता समजा आपण एखादी लाईट पास केली, धरूया, नंतर उदाहरण तर घेणारच आहे आपण. लाईट पास केली किंवा इथे एक पॉईंट सोर्स ठेवला, एक पॉईंट सोर्स आहे, म्हणजे काय पण एक बल्ब ठेवला, धरूया, बल्ब नाही राहणार, तिथे एक तारा, इथे एक तारा ठेवला. बरं, ह्या ताऱ्यातनं समजा अशी लाईट आली लाईट, एक पॉईंट सोर्स आहे त्याच्यातनं लाईट आली. आता ही जी लाईट आलेली आहे ही मला सांगा रेअरर मीडियम मध्ये आत येणार आहे, बरोबर आहे की नाही? रेअरर मीडियम मध्ये आत येणार आहे. आपण तिला थोडीशी अशी हे करूया, काही गरज नाही जास्त हे करायची, काही जास्त गरज नाही. सरळ आली लाईट अशी धरूया आणि डायरेक्टली ती आत आली, किंवा सरळ नाही, लाईट सरळ पाडून चालणार नाही, सरळ तर सरळ पास होणार, बरोबर आहे की नाही? इथं समजा लाईट आहे, लाईट सोर्स आहे, आणि समजा लाईट अशी आली, ठीक आहे, आणि लाईट परत काय झाली. आता मला सांगा, रेअरर मीडियम मध्ये येत आहे लाईट, ठीक आहे, पुढं रेअरर मधनं डेन्सर मध्ये जात आहे, रेअरर मधनं डेन्सर मध्ये जात असताना लाईट कुणीकडे वळते? रेअरर मधनं डेन्सर कडे जात असताना
टुवर्ड्स दी नॉर्मल, नॉर्मलकडे वळत्या, नॉर्मलकडे वळत्या. बघा लाईट अशी जायला पाहिजे होती, नॉर्मलकडे वळते म्हणजे अशी जाते, बरोबर आहे काय? ठीक आहे, अशी जाते. वळत वळत आली काय लाईट? बघा काय सरळ आली आहे अशी नाही, इकडे आली. ठीक आहे, लाईट आली इथं, ओके, वळत 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 आली. ठीक आहे, ह्यालाच म्हणतात ॲटमॉस्फेरिक रिफ्रॅक्शन. म्हणजे ॲटमॉस्फिअरमुळे वरचं जे ॲटमॉस्फिअर आहे त्या ॲटमॉस्फिअरमुळे होणारं रिफ्रॅक्शन. हे जरा वळतंय, हा वळणारं दाखवा तुम्ही. लक्षात आलं ना, लाईट वळते तिथं, हे एक लक्षात ठेवा, महत्वाची गोष्ट आहे. ठीक आहे, आणि त्यालाच म्हणतात ॲटमॉस्फेरिक रिफ्रॅक्शन. ओके, आता जरासं पुढे बघा, व्यवस्थितपणे लक्ष द्या. ठीक आहे, ॲटमॉस्फेरिक रिफ्रॅक्शन समजलं आपल्याला. आता ॲटमॉस्फेरिक रिफ्रॅक्शनचं कुठे हे होतं बघा, ॲटमॉस्फेरिक रिफ्रॅक्शनमुळे नेमकं काय होतं ते आपण जरा बघूया. समजा दिस इज अर्थ, ही पृथ्वी आहे. ओके, ह्याच्यावर ॲटमॉस्फिअरचं जाळ आहे. हा, आणि आपण जे आता गोष्ट बघणार आहे, दिस इज अ ट्विंकलिंग ऑफ स्टार. हा, ट्विंकलिंग ऑफ स्टार्स म्हणजे ताऱ्यांचं चमकणं. हे कशामुळे होते? आता समजा एखादा तारा इथं आहे असा, ठीक आहे, असा इथं आहे वरती, हा तारा आहे, त्यानं अशी लाईट पास केली. ठीक आहे, ताऱ्यातून एक लाईट अशी व्यवस्थित आली. इथं ॲटमॉस्फिअर आहे, ॲटमॉस्फिअर आहे, त्यामुळे ॲटमॉस्फिअरमुळे लाईट काय होणार? त्याची डायरेक्शन चेंज करणार, ॲटमॉस्फेरिक रिफ्रॅक्शन होणार. मग लाईट समजा अशी घेतो, चेंज करत, बघा ही चेंज केली, परत चेंज झाली, परत चेंज झाली, लाईट इथं आली. ठीक आहे, मुळात मला सांगा तारा कुठं आहे? इथं आहे, पण मला ती जी लाईट आहे ती कुठनं आल्यासारखी वाटणार? मी तो उभारलोय, मला लाईट मात्र इथनं आल्यासारखी वाटणार, इथनं आल्यासारखी वाटणार. म्हणजे त्या ताऱ्याची जी रिअल पोझिशन आहे ती इथं आहे, रिअल पोझिशन आहे ती इथं आहे, पण ताऱ्याची अपेरेंट पोझिशन इथं आहे. हे लक्षात ठेवा. हा, दिस इज अपेरेंट पोझिशन, म्हणजे ती त्याची इमेज आहे. झालं इथपर्यंत क्लिअर आहे आपल्यासाठी? ओके, आता हे जे ॲटमॉस्फिअर आहे, हे ॲटमॉस्फिअर त्याचं टेम्परेचर सारखं सारखं चेंज करत असतं, म्हणजे स्वतःला सारखं सारखं चेंज करत असतं. आणि ॲटमॉस्फिअर स्वतःला चेंज करत असतं म्हणजे काय? त्याची डेन्सिटी सारखी चेंज होत असते, त्याची सारखी डेन्सिटी चेंज होत असते. डेन्सिटी चेंज होत असल्यामुळं हे जे लाईट आत येत असते ती सारखी सारखी बदलत होत असते. म्हणजे आता असे जाईल, असं जाईल, मग त्यामुळे आपल्याला तारा कुठं दिसेल? आता इथं दिसेल. काही वेळानंतर लाईट अशी येईल, अशी येईल, अशी पास होईल, त्यामुळे तारा आपल्याला इथं दिसेल. त्यामुळे तारा एका पोझिशनवर आपल्याला दिसणार नाही, तारासारखी पोझिशन चेंज करत असणारा दिसेल. मग समजा तुम्ही उदाहरणामध्ये एखादा असा बल्ब धरला, एखादा असा डोळ्यासमोर बल्ब धरला, सरळ धरला, तर काय वाटणार? सरळ बाबा लाईट यायला लागले वाटणार. आणि तोच बल्ब मी असा असा केला तर काय वाटणार? चमकताना वाटणार. सेम लाईक दॅट हा जो तारा आहे आपल्याला त्यामुळे काय होतं? सारखी त्याची स्वतःची पोझिशन चेंज करत आहे असं आपल्याला वाटतं. मुळात तो चेंज करत आहे का पोझिशन स्वतःची? नाही चेंज करत आहे, पण ते आपल्याला त्याची अपेरेंट पोझिशन जी आहे ती सारखी चेंज होत असताना वाटते, आणि त्यामुळे तो तारा आपल्याला काय वाटतं? ट्विंकलिंग होत आहे असं वाटतं. अदरवाईज तो ट्विंकलिंग होत असतो का? नाही होत असतो. ओके, दुसरी महत्वाची गोष्ट, तारा झालं ठीक आहे, पण आपण माहिती आहे जे प्लॅनेट्स, आता समजा इकडे बघतोय मी प्लॅनेट्स, इथे लिहितो प्लॅनेट्स. प्लॅनेट्स मात्र आपल्याला चमकताना वाटतात का? नाही वाटत. कारण काय प्लॅनेट्स चमकताना वाटत नाहीत? एक तर पहिली गोष्ट म्हणजे प्लॅनेट एकतर आपल्या पृथ्वीच्या सगळ्यात जास्त जवळ आहेत, जवळ आहेत प्लॅनेट्स. ताऱ्यांच्या ह्यानं बघितलात तर प्लॅनेट जवळ आहेत. दुसरी गोष्ट, प्लॅनेटवरनं येणारा जो प्रकाश आहे तो पॉइंट सोर्स नसतो, म्हणजे अशी एक लाईट आली असा नसतोय, पॉइंट सोर्स नसतोय. नंबर ऑफ पॉइंट सोर्सेस त्याच्यातनं आत येत असतात, पृथ्वीकडे येत असतात, कितीतरी पॉइंट सोर्स येत असतात. त्यामुळे ते जरी रिफ्रॅक्टेड जरी झाले तरी त्याची जी पोझिशन आहे ते आपल्याला इकडनं तिकडनं एकच ठिकाणी दिसते, आणि एकतर त्यांची जवळीकता लक्षात येते ना. एकतर ते जवळ आहेत आणि पॉइंट सोर्स येत नाहीत, जास्त लाईट प्रमाणामध्ये त्याच्यापर्यंत लाईट येते, आणि प्लस ह्याला स्वतःची लाईट आहे का? नाही, ह्याला एकतर स्वतःची लाईट नसते, ह्याला मात्र स्वतःची लाईट असते. लक्षात आलं? त्यामुळे हे आपल्याला चमकताना दिसत नाही. ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा. ठीक आहे, आता अजून एक गोष्ट बघूया. जे आपण बघितलं स्टारची पोझिशन चेंज होत्या, त्या संदर्भातली आणखीन एक गोष्ट बघूया जी फार महत्वाची आहे, जी आपल्याला
सनसेट आणि सनराईज वेळी दिसते, म्हणजे सूर्य उगवतोय ना आणि सूर्यास्त होतोय त्यावेळेला, सूर्योदय आणि सूर्यास्ता वेळची काय बघा गोष्ट महत्वाची आहे ती. ओके, त्यावेळेला पण आपली स्टारची हे आहे ती बदलत असते. कशी बघा बदलत असते. ओके, दिस इज अर्थ. हा, आणि समजा हा अर्थचा हॉरिझॉन आहे, हॉरिझॉन आहे. आता हॉरिझॉन म्हणजे काय, एक लक्षात ठेवा, हॉरिझॉन म्हणजे तुम्ही समुद्र किनाऱ्यावर कधीतरी गेलेला असाल, समुद्र किनाऱ्यावर अशी एक सपाटी पूर्णपणे दिसते काय धरून, तेच म्हणायचे हॉरिझॉन पृथ्वीचा. ठीक आहे, हा पृथ्वीचा काय आहे, बरोबर हॉरिझॉन आहे. ओके, दिस इज हॉरिझॉन. आता समजा एखादा तारा म्हणजे सूर्य ठीक आहे, ताराच आहे ना तो. ओके, हॉरिझॉनच्या खालच्या बाजूला आहे, इथं आहे. सूर्यास्ताला अजून 2 मिनिटं राहिलेले आहेत. हे सूर्योदय व्हायचा आहे. अजून सूर्योदय झालाय का, नाही झालाय. अजून सूर्योदय व्हायला म्हणजे सनराईज व्हायला किती मिनिटं आहेत, 2 मिनिटं आहेत असं धरूया आपण. त्याच्या आधी सूर्य इथं तरी आहे, बरोबर आहे की नाही, खाली आहे. ओके, आता काय होतंय, इथं वरती हे आहे काय, तो लाईट तरी काढायला लागलाय का नाही बाहेर, त्याची लाईट काय बंद पडणार आहे काय, त्याच्यातनं बाहेर येणारा प्रकाश काय कधी थांबलाय का, नाही. बरं, इथं ऍटमॉस्फिअर तर आहे, बरोबर आहे. ऍटमॉस्फिअर मुळे का नाही त्याच्यातनी निघणारी लाईट अशी वळत जाऊन काय होत्या, समजा ही अशी वळली आणि समजा इथं माणूस उभारलाय, त्याच्या डोळ्यात गेली, बरोबर आहे. पण त्याला काय वाटतंय, आता हा प्रकाश त्याच्या डोळ्यात गेला, त्याला असं वाटतं की इकडनं प्रकाश आलाय, आणि त्याला तो तारा कुठे दिसतोय, इथे दिसतोय. मुळा कुठं, रिअल पोझिशन कुठं असते त्याची, इथं असते, रिअल पोझिशन. दिस इज अ रिअल पोझिशन आणि दिस इज व्हॉट, अपेरंट पोझिशन. मुळात तारा आहे कुठं सध्याला, खालच्या बाजूला आहे. दिसलाय कुठं त्याला, लक्षात ठेवा, इट इज अ व्हेरी मच इम्पॉर्टंट. दिसलाय कशामुळे रे, ऍटमॉस्फेरिक रिफ्रॅक्शनमुळे. आता बरं, आणखीन एक गोष्ट, सनसेटच्या वेळेला समजा सनसेट होऊन तो आपला जो सूर्य आहे, तो सूर्य या हॉरिझॉनच्या खाली गेलाय, इथं आलाय, पण तरी सुद्धा तो लाईट हे करतोय का नाही, रिफ्रॅक्टेड करतोय का नाही, आणि त्याच्यातून लाईट आलेली समजा अशी वळून त्याच्या डोळ्यात आली, आणि त्याला काय वाटलं, लाईट कुठनं आल्या, इथनं आली. मुळात रिअल पोझिशन कुठं आहे ताऱ्याची, इथं आहे, आणि मात्र त्याला अपेरंट कुठं दिसलाय, इथं दिसलाय. इथं 2 मिनिटं मिळतात, म्हणजे सूर्यास्त होऊन 2 मिनिटं झालेला असतोय 2 मिनिटं, तरी सुद्धा त्याला तारा वरच्या बाजूला दिसतोय. आणि तो सूर्योदय व्हायला 2 मिनिटं अजून बाकी असतोय, वेळ असतोय, तरी त्याला वरच्या बाजूला दिसतोय, म्हणजे एकूण 4 मिनिटाचा एक्स्ट्राचा वेळ मिळतोय. बघा, लक्षात आलं का नाही, हे सगळं कशामुळे होतंय, बिकॉज ऑफ ऍटमॉस्फेरिक रिफ्रॅक्शन. हे ऍटमॉस्फेरिक रिफ्रॅक्शनमुळे घडणारी गोष्ट आहे, जरा व्यवस्थितपणे लक्षात ठेवा. ठीक आहे, बघा, ह्या लेक्चरमध्ये आपण काही महत्त्वाच्या जे ऍटमॉस्फेरिक रिफ्रॅक्शन आहे किंवा पार्शल आणि टोटल रिफ्लेक्शन आहे, ह्या 2 महत्त्वाच्या कन्सेप्ट बघितलेल्या आहेत. अशाच पद्धतीनं आपण ही लेक्चर सिरीज कंटिन्यू ठेवत आहोत. पूर्णपणे जो पूर्ण सिलेबस आहे 10वीचा, म्हणजे जो स्पर्धा परीक्षेला वगैरे महत्त्वाचा ठरेल असा संपूर्ण सिलेबस 11वीचा असेल, म्हणजे 11वीचा इतिहासाचा असेल, इकॉनॉमिक्सचा असेल, पर्यावरणाचा असेल, तो आपण लवकरच अपलोड करत आहोत. तरी सर्व विद्यार्थ्यांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, त्याचबरोबर शेअर करा. धन्यवाद.